स्मशानात सरण रचणारा मुलगा कसा बनला आयुर्वेद सम्राट? गरिबीच्या राखेतून उभं केलेलं 100 कोटींचं साम्राज्य. जेव्हा जग तुमच्यावर हसत असतं तेव्हा तुमची जिद्दच तुम्हाला जगावर हसायला शिकवते. धोंडीराम यांचा हा प्रवास केवळ संघर्षाचा नाही, तर राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याचा आहे. सुरुवात. नशिबाने दिलेलं स्मशानातील घर. धोंडीराम यांचा जन्म एका अशा जमातीत झाला ज्यांना समाजाने गावाबाहेर जागा दिली होती. घरची परिस्थिती इतकी वाईट की खायला अन्नाचा कणही नसायचा. वडील स्मशानभूमीत काम करायचे आणि धोंडीराम त्यांना तिथे मदत करायचे. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून त्यांनी प्रेतांना अग्नी देण्यासाठी लाकडं फोडली आणि सरण रचलं. शाळेत गेल्यावर मुलं त्यांच्यापासून लांब पळायची. हा तर स्मशानातला मुलगा आहे असं म्हणून त्यांना हिणवलं जायचं. पण धोंडीराम यांच्या डोळ्यात मात्र काही वेगळंच करण्याची चमक होती. रानोमाळ भटकंती आणि जडिका बुटींचा शोध. स्मशानभूमी जंगलांच्या जवळ होती. फावल्या वेळात धोंडीराम जंगलात फिरायचे. तिथे त्यांना वेगवेगळ्या झाडांच्या पानांची, मुळांची आणि औषधी वनस्पतींची ओळख झाली. त्यांचे आजोबा त्यांना आयुर्वेदिक उपचारांबद्दल सांगायचे. धोंडीराम जंगलात फिरून अशा काही वनस्पती शोधल्या ज्या जखमांवर किंवा आजारांवर गुणकारी होत्या. एकदा त्यांच्या गावात एका श्रीमंत माणसाचा मुलगा गंभीर आजारी पडला. मोठ्या डॉक्टरांनी हात टेकले. धोंडीराम यांनी धाडस करून जंगलातील एका मुळाचा रस त्याला दिला आणि आश्चर्य म्हणजे तो मुलगा 2 दिवसात ठणठणीत बरा झाला. हा त्यांच्या आयुष्यातील पहिला विजय होता. शून्यातून विश्व. पदपथावरचा वैद्य ते ब्रँड. धोंडीराम यांनी ठरवलं की आपल्याला हेच ज्ञान जगासमोर न्यायचं आहे. पण कोणाचाच पाठिंबा नव्हता. त्यांनी सुरुवातीला रस्त्याच्या कडेला बसून आपली औषधं विकायला सुरुवात केली. लोक सुरुवातीला संशयाने पाहायचे, पण ज्यांना गुण आला त्यांनी इतरांना सांगितलं. पहिलं प्रोडक्ट. त्यांनी केसांसाठी आणि गुडघेदुखीसाठी एक खास तेल बनवलं. हे तेल इतकं प्रसिद्ध झालं की लोक लांबून लांबून त्यांच्याकडे येऊ लागले. अपमानाचं रूपांतर ऊर्जेत. ज्या लोकांनी त्यांना एकेकाळी अस्पृश्य मानलं होतं, आज तेच लोक त्यांच्याकडे उपचारासाठी रांगा लावू लागले. धोंडीराम यांनी आपल्या छोट्याशा व्यवसायाला नाव दिलं वनराज आयुर्वेद. आजची स्थिती 100 कोटींचं जागतिक नेटवर्क. आज धोंडीराम यांच्या वनराज आयुर्वेद या ब्रँडची उत्पादने जगभरात निर्यात होतात. आज त्यांच्या मालकीचे 3 मोठे कारखाने आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल 100 कोटींच्या पार गेली आहे. ज्या हातांनी एकेकाळी सरण रचलं होतं, आज त्याच हातांनी त्यांनी 5,000 पेक्षा जास्त कामगारांना रोजगार दिला आहे. त्यांनी आपल्या गावात एक भव्य मोफत रुग्णालय आणि गरिबांसाठी शाळा बांधली आहे. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तुमचं काम कधीच तुमची ओळख ठरवत नाही. स्मशानात काम करणारा मुलगा जर औषधांचा सम्राट होऊ शकतो, तर तुम्हीही काहीही करू शकता. प्रकृतीमध्येच प्रगती आहे. आपल्या नैसर्गिक संसाधनांची आणि ज्ञानाची किंमत ओळखा. धोंडीराम यांनी जंगलातल्या वनस्पतींना आपली ताकद बनवलं. कधीही हार मानू नका. समाजाचा अपमान ही तुमची कमजोरी नाही, तर तुमची सर्वात मोठी शक्ती बनू शकते. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.